मानवतेची शिकवण देणारी ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद आज सोमवार दिनांक 31 मार्च रोजी तालुक्यातील वडकी येथे मोठ्या उत्साहात व आनंदाच्या वातावरणात साजरी करण्यात आली। ईदगाह मैदानावर ऐतिहासिक विशेष नमाज अदा करण्यात आली। यात हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत नमाज पठण केले। यावेळी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली होती। तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावात रमजान ईदच्या निमित्ताने नमाज पठण करण्यात आले। गेल्या महिन्याभरापासून मुस्लिम बांधवांचा रमजान पवित्र महिना सुरू होता। मुस्लिम समाजासाठी रमजान ईद अर्थात ईद उल फित्र हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो। भारतातच नव्हे तर ज्या ठिकाणी मुस्लिम बांधव वास्तव्यास आहे अशा जगातील सर्वच राष्ट्रांमध्ये हा सण साजरा केला जातो। या सणाच्या अगोदर मुस्लिम बांधव रमजानच्या पवित्र महिन्यात पूर्ण एक महिना उपवास म्हणजे रोजा करतात आणि शेवटच्या दिवशी ईद उल फित्र अर्थात रमजान ईद साजरी करतात। रमजान महिना म्हणजे प्रार्थना आणि रोजा करण्याचा पवित्र महिना मानला जातो। अल्लाहच्या उपासनेत स्वतःला अधिकाधिक व्यस्त ठेवण्यास प्राधान्य दिले जाते। या काळात अनेक मुस्लिम बांधवांनी 5 वेळेची नमाज अदा केली। या दरम्यान पहाटेपासून मशिदीमध्ये वर्दळ पाहावयास मिळत होती। रविवारी संध्याकाळी चंद्रदर्शन घडले, त्यामुळे आज रमजानचा पवित्र महिन्याची सांगता झाली। दरवर्षीप्रमाणे आज सोमवारी सकाळी 8:30 वाजता ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण सोहळा संपन्न झाला। त्यानंतर सर्व उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी मैदानाकडे येणारे सर्वच रस्ते फुलून गेले होते। संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी भारताच्या उत्तर सर्वांगीण प्रगतीकरता दुआ अदा करण्यात आली। ईदगाह मैदानातून नमाज पठणाच्या सोहळ्या दरम्यान राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला। देशात अमन शांती कायम ठेवण्यासाठी प्रगतशील राहावे असे आवाहन करण्यात आले। नंतर ईदगाह मैदानाबाहेर वडकी गावचे उपसरपंच शैलेश बेलेकर, ठाणेदार सुखदेव बोरखडे, सामाजिक कार्यकर्ते मनोज क्षीरसागर यासह पोलीस बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी रमजान ईद निमित्त वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांनी वडकीसह परिसरात ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।